स्वामी ओम. स्वामींचं स्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मुलांक 8 विषयी बोलणार आहोत आपण आज. कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26ला जर तुमचा जन्म झालेला असेल तर तुमचा मूल्यांक हा 8 असतो. शनी महाराज हे तुमचे स्वामी ग्रह असतात. तर तुमचा स्वभाव कसा असतो, तुम्ही कोणतं करिअर केलं पाहिजे, तुमच्यासाठी काही आव्हानं असतात का, त्याच्यासाठी काही खास उपाय आहेत का, आणि तुमच्यासाठी काही शुभरंग असतात का, काही शुभ दिवस असतात का, या सगळ्याविषयी आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर कसा असतो तुमचा स्वभाव, तर खूप मेहनती, म्हणजे कष्टाला न घाबरणारे, प्रचंड मेहनत करणारे, बुद्धिमत्ता असलेले, त्यानंतर हायली प्रॅक्टिकल, म्हणजे खूप प्रॅक्टिकली विचार करतात, व्यवहार लक्षात ठेवूनच सगळ्या गोष्टी करत असतात, धैर्यशील असतात, कष्टाला घाबरत नाहीत अजिबात. नंतर जबाबदारी घेणारे आणि ती पार पाडणारे, म्हणजे जबाबदारांनी वागणारे आणि जबाबदारी घ्यायला घाबरत नाही अजिबात तुम्ही कोणाची. अन्यायाविरुद्ध लढणारे, म्हणजे समाजामध्ये जर काही लोक असतील, रंजलेले गांजलेले असतील, किंवा काही गरीब लोक आहेत, किंवा आणखीन कोणावर काही अन्याय होत आहे, तर असं तुम्हाला पाहवत नाही. मग त्यावेळेला तुम्ही अन्यायाच्या विरुद्ध लढायला तयार असता, त्यांना मदत करायला जाता, लगेच मदत करायला आवडते तुम्हाला लोकांना. म्हणजे जे अन्याय कोण होत असेल कोणावर किंवा असं, तर तिथं तुम्ही लगेच जाऊन मदत करता त्या लोकांना. थोडे लेट अचीवर्स असतात, म्हणजे आयुष्यामध्ये थोडंसं उशिरा यश मिळतं, पण मग ते दीर्घकालीन असतं का, म्हणजे लॉंग लास्टिंग असतं ते यश. आणि एखादी गोष्ट ठरवली, म्हणजे एखादं गोल किंवा एखादं काही सेट केलं आयुष्यामध्ये, तर त्याच्यासाठी जिंकीन किंवा मरीन, म्हणजे डू ऑर डाय, ते मिळसपर्यंत तुम्ही शांत बसणार नाही. मग कितीही प्रचंड म्हणजे कष्ट पडू दे, त्याच्यासाठी कष्टाला अजिबात घाबरणार नाही. संघर्षमय आयुष्य असतं थोडं. कोणतीच गोष्ट सहज म्हणजे इझिली भेटत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी थोडासा तरी संघर्ष करायलाच लागतो. म्हणजे तुम्हाला हवंय आणि लगेच मिळाले असं नाही होत कधी. थोडा का होईना त्याच्यासाठी तुम्हाला संघर्ष करावाच लागणार. म्हणजे संघर्षातूनच तुम्ही घडत जाता, सेल्फ मेड असता, कारण कष्ट करता ना खूप. मग स्वतःला घडवता, हळूहळू तुमच्या गोष्टी लक्षात येतात आणि मग छान स्वतःला बनवण्यामध्ये, तुमचं जडणघडण करण्यामध्ये तुम्ही स्वतः कष्ट करून तसे मोठे होता. थोडं लोक तुम्हाला थोडं मिसअंडरस्टँड करतात, म्हणजे तुम्हाला समजून घेताना लोक थोडंसं तुमच्याबद्दल गैरसमज होतो लोकांचा, की तुम्ही असता काहीतरी आणि लोक तुम्हाला समजतात काहीतरी वेगळं. आणि व्यवहार म्हणजे आर्थिक तर खूप छान, म्हणजे पैशाचे काही सगळे व्यवहार असतील ते खूप छान हँडल करता तुम्ही. मनी मॅटर्स हँडल करायला खूप छान, म्हणजे शनी इज मनी असं म्हणतात. त्यामुळं आर्थिक तर खूप छान तुमचं सगळं हे असतं, म्हणजे तुमच्या डोक्यातली सगळी ती कॅल्क्युलेशन्स खूप भारी असतात. आणि पैशाच्या गोष्टी तर तुम्ही छान मॅनेज करू शकता, म्हणजे घरात एक 8वाला असायलाच पाहिजे जर आर्थिक सगळ्या गोष्टी घडामोडी नीट व्हायच्या असतील तर. तर आता हा तर झाला तुमचा स्वभाव. आता करिअर काय करू शकता तुम्ही, तर आपण आत्ताच बोललो की तुम्ही आर्थिक गोष्टी खूप छान फायनान्सेस मॅनेज करू शकता. तर अर्थात तुम्ही फायनान्समध्ये जाऊ शकता, CA होऊ शकता, अकाउंटंट होऊ शकता. त्याच्यानंतर अन्यायाविरुद्ध लढणारे किंवा सगळ्यांना न्याय देणारे असतात, त्यामुळे छान न्यायाधीश होऊ शकता, लॉ अँड ऑर्डरमध्ये जाऊ शकता. रिअल इस्टेट, प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं. तंत्रज्ञान, नंतर एन जी ओ खूप छान चालवू शकता तुम्ही, कारण तुमचं ते नेचरच असं असतं ना, तर तुम्ही छान NGO चालवू शकता. आणि प्रशासनामध्ये जाऊ शकता. तर हे काही गोष्टी आहेत जिथं तुम्ही करिअर करू शकता, तिथं तुम्हाला छान संधी मिळू शकते, यश मिळू शकतं. आता तुमच्यासाठी शुभ रंग सांगायचे झाले तर डार्क ब्लू हा तुमच्यासाठी शुभ रंग आहे. आणि शुभ दिवस सांगायचे झाले तर शनिवार, शुक्रवार आणि रविवार हे तुमच्यासाठीचे शुभ दिवस आहेत. आता मुलांक 8चे काही थोर व्यक्तिमत्व जर आपण बघायचे म्हणलं, तर सगळ्यात पहिले म्हणजे आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान. किती उशिरा यश मिळाले त्यांना, किती कष्टातून, म्हणजे अगदी सुरुवातीला त्यांनी चहाचं हे करत होते, त्यानंतर साधे कार्यकर्ते होते पक्षाचे, आणि मग किती लेट, किती कोणत्या वेळेला त्यांना ते पंतप्रधान पद मिळालं, आणि उशिरा मिळालं, पण आता किती दिवस टिकून आहे बघा ते यश. तर असं हे नरेंद्र मोदी झाले, किंवा मग कल्पना चावला, आशा भोसले, हे काही थोर व्यक्तिमत्व आहेत की ज्यांचं मूल्यांक 8 आहे. तर तुमच्यासाठी आव्हानं काय असू शकतात बरं, तर सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे तुम्ही प्रॅक्टिकल असतं आपण म्हणलो, ते आपण सुरुवातीला बघितलं, पण अगदीच इमोशन्स नसता, म्हणजे नाही का, इमोशनलेस किंवा एकदम कठोर झालो आपण, तर मग आपल्याबरोबर राहणारे जे लोक आहेत त्यांना त्रास होणार ना त्याचा. थोडेसे इमोशन्स असायला पाहिजे.
म्हणजे खूप प्रॅक्टिकली नाही राहायचं, थोडं इतरांनाही समजून घ्यायचं, म्हणजे खूप कठोर नाही राहायचं. आणि मानसिक टेन्शन म्हणजे तुम्हाला पटकन कुठल्याही गोष्टीचं टेन्शन येतं, काही असेल तर. म्हणजे तुम्ही ते मिळवता त्याच्यामध्ये यश, पण ते सुरुवातीला ते एक मानसिक टेन्शन घेता खूप त्याचं, तर ते नाही घ्यायचं. आणि एकटं राहायला आवडतं तुम्हाला, म्हणजे एकांत आवडतो, तर खूप एकटेपणा पण चांगला नाही. आणि समोरचं म्हणजे हट्टीपणा आणि म्हणजे मी म्हणेल तेच खरं, म्हणजे आता प्रत्येकालाच असं वाटतं, की मी म्हणतोय तेच बरोबर आहे किंवा माझंच योग्य. पण असं नाही, इतरांनाही समजून घ्यायचं. म्हणजे थोडा हट्टीपणा कमी करायचा. माझंच खरं असं नाही, इतरांनाही समजून घ्यायचं, त्यांची मतं ऐकून घ्यायची आणि त्याप्रमाणे मग ठरवायचं जे काय आहे ते. आणि आर्थिक आपण म्हणालो, की तुम्ही छान सगळं म्हणजे करू शकता. पण काही वेळेला म्हणजे फक्त पैसे, पैसे, पैसे असं नाही, सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या. तर हे तर झाले काही आव्हानं तुमच्यासाठी. आता उपाय काय आहेत? तर तुम्ही शनिवारी शनीच्या मंदिरात जाऊ शकता. त्यानंतर ओम शन शनैश्वराय नमः हा मंत्र म्हणू शकता. आणि स्पेशली सॅटर्डेलाच म्हणजे शनिवारी तुम्ही जर काही गोरगरिबांना अन्नदान केलं, तर तुमच्यासाठी खूप छान. आणि तेही जर ते लोकं म्हणजे वृद्धाश्रमाला तुम्ही दान करू शकता किंवा जे अंध असतात, अपंग असतात, विकलांग असतात, अशा लोकांना स्पेशली जर तुम्ही मदत केली, तर तुम्हाला त्याचं एक आंतरिक समाधान मिळतं. मुलांना आर्ट वाढवण्यासाठी आता गोल्डन टिप काय? तर तुम्ही एक तर तुम्ही म्हणजे खूप कष्ट केलेले असतात, संघर्षातून गेलेले असतात, त्यामुळे तुमच्याकडं भरपूर अनुभव असतो आणि यशस्वी तर होताच. पण काही वेळेला काय होतं, डेस्परेट होता तुम्ही. म्हणजे आपण असं वाटतं एवढं कष्ट करतोय तरी यश का नाही मिळते, यश का नाही मिळते. तर एक लक्षात घ्यायचं, की आपल्याला दीर्घ म्हणजे उशिराच थोडंसं यश मिळणार आहे, एक्सेप्ट करायचं पहिली गोष्ट. आणि त्याच्यानंतर संयम ठेवायचा. जे तुमच्याकडून एफर्ट्स करायचे ते तुम्ही करा आणि वेट फॉर द रिझल्ट. मग तुम्हाला यश तर 100% मिळणार आहे. कारण सगळ्यात म्हणजे सगळे लोकं म्हणतात, की शनी आहे तर काय म्हणजे शनीचं फार टेन्शन घेतात. पण सगळ्यात जर खूप काही देणारे जर कोणी असतील तर ते शनी महाराज आहे. आणि शनी इज मनी. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात चिंता करू नका. तुम्ही आयुष्यात यशस्वी होताच. फक्त थोडे उशिरा होतात. पण त्याचा डबल फायदा होतो तुम्हाला. एक तर यश पण मिळतं आणि अनुभव पण मिळतो. आणि अनुभव आपल्याला पुन्हा पुढच्या आयुष्यभर आपण तो वापरू शकतो. तर असा हा मुलांक आर्टचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला? आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर तुमचे काही प्रश्न असतील किंवा काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवू शकता किंवा अधिक माहिती जर हवी असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. आणि आपला हा चॅनल ग्रो करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत सबस्क्राईब केलं आहे किंवा जे सगळे व्हिडिओ ऐकत आहेत त्यांचं मी सगळ्यांचे मनापासून धन्यवाद म्हणते. कारण तुम्ही आहात म्हणून हा चॅनल आहे आणि तुमच्या सपोर्टनीच आपण ग्रो करू शकतो. तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. मुलांकन 9चा व्हिडिओ असणार आहे तो. तोपर्यंत धन्यवाद.